राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा विषय खूपच तापलेला असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आज गांधी पुतळ्याच्या खाली आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। झिरवळ साहेब, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे? आंदोलन तुम्ही करता आहात, परंतु राज्यात एकूणच सगळ्याच आरक्षणाचा मुद्दा आत्ताच्या घडीला खूप तापताय। तुमची मागणी नेमकी काय? आमची दोन मागण्या आहेत। आमच्या पहिली मागणी अशी आहे का ज्या 17 संवर्ग पेसा भरती, नोकर भरती ती वर्ष दीड वर्षापासून रखडलेली आहे। अगदी मुलांना काहींना ऑर्डर दिल्या, कामावर 15 दिवस गेले, परत त्यांना काढून टाकलं। काहींना उद्या ह्या शाळेवर तो शिक्षक होईल, तिथं तो तलाठी होईल, अशा पद्धतीचं सगळं मुलांसमोर आल्यानंतर ऐन वेळेला कोर्टाचं नाव सांगून, कोर्टानं स्टे दिलेला नव्हता, स्थगिती दिलेली नव्हती, सरकारनं जाऊन स्वतः सांगितलं का आम्ही भरती करणार नाही। मला तर काही ते कळालं नाही आणि म्हणून ती भरती थांबलेली आहे। मग नाशिकमध्ये महिना दीड महिना मुलांनी उपोषणं केली, अमरण उपोषण केलं। आम्ही प्रत्येक वेळेला सरकारबरोबर बोलून काही ना काही त्यातून मार्ग काढू असं म्हणत आता ती सहनशीलता संपलेली आहे आणि म्हणून आम्ही हा सगळ्यांनी पावित्रा घेतलाय। कारण इथं 300-350 मुलं 5-6 दिवसापासून आम्ही कोणी इथं नव्हतो तरीही सुरुचीच्या खाली त्या कॅम्पसमध्ये बसून राहतात। ते आम्ही कशा ह्या उघड्या डोळ्यांनी पाहू? त्यांना आम्ही विनंती करतोय का बाबा घरी जा, आम्ही सगळे मिळून त्याचा पाठपुरावा करू। पण त्यांना आता आमच्यावरचाही विश्वास कमी व्हायला लागलाय कारण सरकार त्या बाबतीत कुठंच असं दखल घेत नाही। त्याबरोबर धनगर रिझर्वेशन जे आदिवासीतूनच मागितलं जातं हे काय आजचं नाही, खूप दिवसापासून आता त्यांनी ते करून पाहिलं। कोर्टात गेले, हायकोर्टातही त्यांना नाकारलं, सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टानंही नाकारलं। तरी सरकार दुसऱ्या बाजूने रिझर्वेशनला कायदा करू शकतं, तर मग भरतीला का बरं कायदा नाही करू शकत? सुप्रीम कोर्टाने डिसमिस केलेल्याला तुम्ही जिवंत करू शकता आणि सुप्रीम कोर्टाने कुठलीच गोष्ट हो नाही म्हणली नाही, तिला बाकी भरतीला तुम्ही स्थगितीच ठेवता। तर आमचं आजच्या दिवसात मागणं आहे का सरकार मायबापनं आज मायबाप म्हणून म्हणताना त्यांनी आमच्या ह्या मुलांचा आमचा विचार त्या ठिकाणी करावा। आम्हाला असं वाटायला लागले का आमच्याशिवाय सरकार काही करू शकतं, हे आम्हाला आता आवडून नाही राहिलं। बरं, पण दुसरीकडे एक जर बघितलं तर तुम्ही म्हणताय धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अजून शासनानं जे अपेक्षित आहे GR किंवा परिपत्र ते अजून काढलेलं नाहीये, तरीही त्यापूर्वीच तुम्ही हे आंदोलन करता आहात। मग ते काढण्यासाठी तसं मध्यंतरी शिंदे समिती तयार केली अभ्यासासाठी। सुप्रीम कोर्ट नाही म्हणतं, शिंदे समिती काय हो म्हणेल। बरं, त्याच्यानंतर आता काहीतरी कमिटी केली, सरकार मिटिंगा घेतं, त्यांना आश्वासित करतं, ड्राफ्ट तयार झालाय अशा पद्धतीचे बाहेर चर्चा येते, बातम्या येतात, व्हॉट्सअपला GRचा ड्राफ्टिंगचा नमुना फिरतो। हे सगळं झाल्यानंतर GR काढल्यानंतर आम्ही बसावं का? म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की नाही, टीसचा अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूटचा, तो आम्ही कित्येक वर्षांपासून म्हणतो का जो केलाय खर्च करून, आमच्या डिपार्टमेंटचा आमचा रुपया खर्च करून जो अभ्यास केलाय तो पॉझिटिव्ह आहे म्हणून तो डिक्लेअर केला जात नाही आणि आता नव्यानं समित्या करण्याचं काय म्हणून घाट, असा सगळा विषय आहे। पण झिरवळ साहेब, दुसरीकडे एक प्रश्न असा उपस्थित होतो, तुम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर सहभागी आहात, त्यांच्याबरोबर तुमची उठबस आहे, तुमचे नेते मंडळी, असं असताना त्यांच्याच विरोधामध्ये आज तुम्हाला आंदोलन करावं लागतंय। तुम्ही शासनाच्या विरोधात आहात? आम्ही शासनाच्या विरोधात आणि वैयक्तिक एखाद्या कोणाच्या नेत्यांच्या विरोधात आहोत असं नाही, तर आम्ही रखवालदार आहोत समाजाचे आणि समाजाचं रखवालदारी करत असताना आम्हाला कोण सरकार, मी सरकारमध्ये, मी संविधानिक पदावर, आम्ही सगळेजण आमदार, आम्हाला मुळात ज्या जनतेनं आमदार केलं, पदं दिली, त्यांचं कर्तव्य आहे आमचं। मग ते सरकारमध्ये असोत नाही तर विरोधात असोत। आदिवासी मुलांचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला, ही मुलं नेमकं त्यांना काय कारण दिलं जात आहे? आधी भरती दिली, ते जॉईन झाले आणि त्यानंतर आता त्यांना काढणं, काय कारण दिली जात आहे? नॉन पेसातले काही बिगर आदिवासी कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, त्यांना तिथं स्वीकारलं नाही कारण सर्व्हिसचा प्रश्न हा मॅट कोर्टाचा आहे, म्हणून तुम्ही मॅटमध्ये जा। ते मॅटमध्ये न जाता सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुनावणीच्या आधीच गव्हर्नमेंटनं लिहून दिलं का आम्ही भरती करणार नाही।
हेच गणित आम्हाला अजून कळालं नाही. पण मग या संदर्भामध्ये शासन दरबारी तुम्ही कोणाकोणाशी चर्चा केली? हे प्रकरण शासन दरबारी लावून धरण्याचा प्रयत्न केला का? आणि त्याच्यामध्ये आता काय सुधारणा किंवा काय पुढचं पाऊल उचललं गेलेलं आहे का, की परिस्थिती जैसे थे आहे? परिस्थिती फक्त कोर्टाकडे बोट दाखवून आणि परिस्थिती आहे तिथंच जागेवर आहे. आता कोर्टाचा निकाल लागेल असं म्हणता आता 10-12 सुनावण्या दिवसाआड आज उद्या अशा 10-12 सुनावण्या झाल्या. आता 18 तारीख दिलेली आहे. तर आमचं म्हणणं आहे आता कोर्ट आणि तुम्ही आम्हाला कंडिशनल का होईना का त्या कोर्टाच्या अधीन राहून आम्हाला आदेश द्यावेत, त्या मुलांना रुजू करून घ्यावं अशी आमची मागणी. आता खरं तर अशी चर्चा आहे की लवकरच आता आचारसंहिता सुद्धा लागू शकते. तुम्ही 18 तारीख म्हणताय, कदाचित त्याच्या आधी सुद्धा आचारसंहिता लागू शकते. अशा वेळेला जेव्हा तुम्ही शासनाला आधीच सांगितलेलं होतं की मी आंदोलन करणार आहे, तेव्हा शासनानं दरम्यानच्या काळामध्ये काही पावलं उचललेली आहेत का, नंबर 1? आणि नंबर 2, तुमच्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? सरकारनं काहीच पावलं उचललेली नाहीत, म्हणूनच आम्ही इथवर आलोय. आता याच्यानंतर आमचा हाच पावित्र्य आहे का आम्ही सांगतानाच सांगितलं का जे धरणे आंदोलन आहे ते बेमुदत आहे. आमची विनंती आहे सरकारला, आम्ही अगदी सतशील मार्गे मागतो. पण आजची तरुण मंडळी जर समजा आमचाही कुठं काही विचार होणार नसेल तर शेवटी ते आमच्या हातात राहतील का नाही माहीत नाही. म्हणून आम्ही बापूजींच्या समोर बसलोय का बाबा परवा 2 तारीख आहे, जयंती आहे, तोपर्यंत तरी बसवू नये आम्हाला. आज संध्याकाळपर्यंत इथून काही ना काही निर्णय आणि त्या मुलांना नियुक्ती देण्याच्या संदर्भातला निर्णय आजच घ्यावा सरकारनं, अशी आमची मागणी आहे. झिरवळ साहेब, एकीकडे सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहत आहेत, लोक आपापल्या मतदारसंघामध्ये लागलेले आहेत. असं असताना तुम्हाला मात्र मुंबईमध्ये हे आंदोलन करावं लागतं आहे. कुठेतरी शासन तुमची दखल घेत नाहीये असं तुम्हाला वाटतंय का? असंच म्हणावं लागेल ना. आता इथवर मला नव्हतं वाटत का आम्ही इथवर येऊ शकतो, पण चांगलं झालं सरकारने आम्हाला बापूजींपर्यंत पाठवलं. आमची किंमत आम्हाला कळाली, त्याच्यापुढे आम्ही आमचा विचार करू. याची परिणिती सत्तेतून बाहेर पडण्यामध्ये सुद्धा होऊ शकते का? काय व्हायचं ते आम्ही सगळे मिळून ठरवू आणि तसा निर्णय घेऊ. आता आज आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहेत आणि किती हे आंदोलनाचं स्वरूप वाढत जाईल का? वाढत जाईल. उलट आता संघटनेवाले वगैरे म्हणतात का आम्ही येतो, पण आम्हीच त्यांना विनंती करतो का बाबा तुम्ही येऊ नका. कारण आम्ही म्हणजे तुम्ही सगळे म्हणून आम्ही, तर आम्ही बसलो याचा अर्थ तुम्ही सगळेच आहात. सगळा समाज आमच्या बरोबर आहे, कारण आम्ही समाजाचे प्रतिनिधी आहोत. त्याच्यानं तो विषय काही आम्हाला नवीन नाही. आता आम्ही जे 10-12 आलो असेल, अजून मंजुळाताई वगैरे येतात, बरेचसे आमदार लांबून येणार. काल रविवार होता म्हणून आज रात्री निघाले असतील, काही येतात, काही इथं आमदार निवासला आहेत, ते सुद्धा येतील. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे की धनगर समाज जो आहे त्याच्यामध्ये ज्या काही गेल्या काही दिवसांमध्ये जाणीवपूर्वक आडकाठी आणली जाते किंवा त्यांना जाणीवपूर्वक आंदोलनासाठी उद्युक्त केलं जात आहे, असं वाटतं का? जे प्रकरण न्यायालयानं निकाली काढलेलं आहे त्या प्रकरणाला पुन्हा म्हणजे शिळाकडीला ऊत पुन्हा का आणला जातो? त्याचं तोच एक संशोधनाचा भाग आहे का सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च कोर्ट ते नाही म्हणताना आपण अजून काहीतरी वेगळंच करायचा प्रयत्न करतो, याचा अर्थ काहीतरी पाणी मुरतं. पण मग आता तुम्ही समाज बांधवांना काय सांगू इच्छिता आज या आंदोलनाच्या माध्यमातून, आणि शासनाला तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता या आंदोलनाच्या? शासनाला तर आता इशारा देण्यासारखं माझ्याजवळ काय राहिलंय, आमच्याजवळ काय राहिलंय, हा इथवर आम्ही आलोय हे शासन पाहतं, शासन ऐकतं, तर त्याच्यावर शासनानं विचार केला पाहिजे. आणि समाज बांधवांना काय तुम्ही? समाज बांधवांना माहीत आहे का आम्ही कित्येक वर्षापासून ह्या भरतीच्या संदर्भातलं, रिझर्वेशनच्या संदर्भातलं किंवा वेगवेगळ्या सामाजिक अडचणी येतात, त्याच्यासाठी आम्ही सगळेच्या सगळे एक विचारानं, मग आमदार असतील, खासदार असतील, माजी आमदार असतील, माजी मंत्री असतील, सगळेजण आम्ही एकत्र येत असतो. आज आता कॅबिनेटची बैठक खरं तर सुरू आहे. अपेक्षा आहे तुम्हाला की आजच्या बैठकीनंतर काहीतरी निर्णय होईल, कारण दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री या बैठकीला हजर आहेत. अगदी मंत्रालयामध्ये काही मीटर अंतरावर ही बैठक चालू आहे आणि अगदी तुम्ही इथे आंदोलनाला बसलेला आहात. काय अपेक्षा आहे तुमच्या? अपेक्षा आमची हीच आहे ना का बाबा किती वेळ बसवायचं, हे सरकार मायबापच्या हातात आहे. त्यांनी लवकर आम्हाला मोकळं करावं, त्या मुलांना ऑर्डर द्याव्यात
आणि जे धनगरांच्या संदर्भात रिझर्वेशन आदिवासी देण्याच्या संदर्भातली जी काही चर्चा आम्ही बाहेर ऐकतो त्याच्या बाबतीत आम्हाला स्पष्ट खुलासा करावा ना, काय तो. नक्की. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहतो आहोत की या ठिकाणी नरहरी झिरवळ यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या या रास्त मागण्या आहेत आणि रास्त मागण्यांसाठी हे आमचं बेमुदत आंदोलन सुरू राहणार आहे. शासनानं आता निर्णय घ्यावा की आम्हाला कधीपर्यंत या ठिकाणी आंदोलन करायला ते भाग पाडतात. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.